आज सकाळी जेव्हा मी उठले ना तेव्हा मी एक गाणं ऐकलं आणि माझी इच्छा झाली की मी ते गाणं तुमच्यासमोर त्याचा अर्थ सांगावा. ते इंग्लिश गाणं होतं आणि त्या गाण्याचा अर्थ काय होता माहिती आहे का? परमेश्वरा मी तुझ्यावर प्रेम करतो. का माहिती आहे? कारण की तुझी दया कधीच अपुरी पडत नाही. आमेन. जेव्हा मी उठतो आणि जेव्हा मी पुन्हा झोपतो तोपर्यंत तू मला तुझ्या हातामध्ये जपतोस. आज माझ्या नाकामध्ये श्वास आहे म्हणून परमेश्वरा मी तुझी उपकार स्तुती गातो. आमेन. आमेन. किती जण आज त्याची उपकार स्तुती करणार? किती जण आज त्याच्या चांगुलपणाची उपकार स्तुती करणार? हालेलुया. आपण आपले हात वर करू आणि 2 मिनिटं परमेश्वराला धन्यवाद देऊ. सर्वजण कारण की त्यांनी तुमच्यासाठी पण अद्भुत गोष्टी केल्यात आणि माझ्यासाठी पण. धन्यवाद देतो प्रभूजी या दिवसासाठी. लॉर्ड, आम्ही तुझ्या समोर झुकतो, नमतो बापा. आम्ही तुला उंचावतो प्रभूजी, कारण की तू योग्य आहेस परमेश्वर दे बाप्पा. आम्हा प्रत्येकाला तू साक्षींद्वारे दे बाप्पा इथपर्यंत आणलास प्रभूजी. आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू मास्टर गॉड. आजचा दिवस परमेश्वर दे बाप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभूजी. देवबाप्पा आलेल्या प्रत्येकाला दे बाप्पा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. भाऊला, प्रत्येक बहिणीला दे बाप्पा. प्रत्येकाच्या अंतःकरणाचा तू ताबा घे परमेश्वर दे बाप्पा. प्रत्येकाचे कान प्रभूजी तू उघड दे बाप्पा, जेणेकरून दे बाप्पा हे वचन जे मी आज त्यांच्यासाठी आणले बाप्पा ते त्यांच्या अंतःकरणामध्ये जाईल दे बाप्पा. माझ्या देवा, इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देते प्रभूजी. धन्य तारणार येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. आमेन. चला आपण परमेश्वराच्या नावाला जोराने टाळी वाजून होसाना म्हणू. होसाना. हालेलुया. आवाजच नाही आला नाही. एक साथ ठीक आहे. एक साथ मी इशारा करेल तेव्हा बोला. 1 2 3. आमेन. 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 प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे आज जे मी वचन तुमच्यासाठी घेऊन आली आहे ना, जेव्हा मी इथे आले तेव्हा मला खरोखर खात्री पटली की जे वचन परमेश्वराने मला तुम्हाला सांगायला दिलंय ते म्हणजे मला खात्री पटली, मला प्रूफ पटलं की होय हे वचन परमेश्वराने तुमच्या सगळ्यांसाठी दिलंय. तर माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी आपल्या कान, आपलं अंतःकरण, आपली मन, आपली हृदय सगळे या वचनाकडे लावा. आमेन. आपण किती दिवस अशिक्षित राहणार ना? किती दिवस वचनामध्ये आपण बाळच राहणार? किती जणांना मोठं व्हायचंय? किती जणांना मोठं व्हायचंय? आपण किती जण किती दिवस नुसतं पास्टरांच्याच प्रार्थनेवर डिपेंड राहणार? बरोबर आहे ना? रात्री सपोज तुम्हाला 3 वाजता काही गरज लागली, तुम्ही कुणाकडे जाणार? माझ्याकडे येणार? कुणाकडे जाणार? शेजाऱ्यांकडे जाणार? कोणाकडे जाणार? कोण तुम्हाला 24 तास 7 दिवस कोण तुमच्या हाकेच्या अंतरावर असतो? पास्टर. आमेन. आमेन. हालेलुया. ग्लोरी टू गॉड. थँक्यू लॉर्ड. आता माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी एकमेकांना भेटा, आपल्या शेजारी जो पण कोण किंवा जी पण कोण असेल, आणि त्यांना म्हणा की तुम्ही परमेश्वरासाठी खास आहात. आमेन. आमेन. भाऊ लोक तुम्ही पण. नो 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 भाऊ लोक तुम्ही पण. मी बघितलं नाही तुम्हाला. आमेन. 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 का बरं तुम्ही परमेश्वरासाठी खास आहे? बस त्याने इस्रायलला पण निवडलं होतं. का तुम्ही खास आहे? का मी खास आहे परमेश्वरासाठी? का पास्टर खास आहे? आमेन. या भावासाठी टाळ्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. का माहिती आपण परमेश्वरासाठी खास आहे? कारण की त्यांनी स्वर्गाचं गौरव येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी दिलाय. आमेन. त्या येशू ख्रिस्ताचं रक्त स्वर्गदूतांसाठी नाही सांडलं गेलं, आज तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याचं रक्त सांडलं गेलं. आमेन. अहो तुमची किंमत किती मोठी आहे तुम्हाला कल्पना आहे का या गोष्टीची? स्वर्गाचं गौरव तुमच्यासाठी खाली उतरून आलं, तुमच्या आणि माझ्यासाठी. वचन सांगतं की मनुष्याच्या जीवाची किंवा मनुष्याच्या प्राणाची खंडणी ही फार मोठी आहे. खंडणीचा अर्थ समजतो? खंडणीचा अर्थ समजतो?
जेव्हा आपण एखाद्याला सपोज किडनॅप केलं, किडनॅपर काय म्हणतो, एवढा एवढा पैसा मला दे, नाही दिला तर मी तुझ्या जो पण कोण असेल त्याला मारून टाकेल. त्याला म्हणतात खंडणी. आज तुमच्या आणि माझ्या जीवाची खंडणी, प्राणाची खंडणी फार होती. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या येशू ख्रिस्तानी दुप्पट खंडणी मोजली आपल्यासाठी. एवढी तुमची व्हॅल्यू, एवढं तुमचं मोल परमेश्वराच्या नजरेमध्ये. आमेन, आमेन. ओके, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. असं कधी तुम्हाला झालंय का, माझ्या जगण्याचा काय अर्थ आहे का यार देवा? किती जणांना वाटलं असं? प्रामाणिक का देवा, माझ्यासाठी तुझं काय योजना आहेत का? नाही वाटलं? खरंच नाही वाटलं? अरे देवा, खूपच धार्मिक लोक आहेत इथं. मला तर वाटले. खरं प्रामाणिक राहा की परमेश्वरा तुझी माझ्याकडे नजर आहे का? किती जणांना असं वाटतं? कधी कधी आपण थकतो, कधी कधी आपण भागतो, कधी कधी लोक आपल्याला निराश करतात, निराशा येते. लेकरांकडे आपण कधी बघतो, आपल्या घरामधली परिस्थिती तशी नसती. कधी कधी असं वाटतं की सगळ्यांचं चांगलं होतंय तेव्हा माझंच नाही होते. किती जणांना वाटतं? किती जणांना वाटतं? बापरे, परिपूर्ण लोक आहेत तिथं. आमेन. मला असं वाटतं, ऑलमोस्ट टाइम वाटतं मला की प्रभू मी कुठे आहे? देवा तुझं माझ्याकडे लक्ष आहे का? तुम्हाला माहिती दावीद पण या गोष्टीपासून काय म्हणतात, सुटला नाही. पण दाविदाकडे सुद्धा परमेश्वराचं नजर होती. तुम्ही काय पण कर, तुम्ही धुणं धुवत असाल, भांडे घासत असाल, पण परमेश्वराची नजर तुमच्यावर असते. आमेन, आमेन. एकदा काय झालं, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि मी घरामध्ये होते. ऑलमोस्ट 3 महिने मी घरात होते. तुम्ही विचार करा, मला असं वाटलं प्रभू माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा खरंच तुला फरक पडतो का रे? खरंच मी तुझ्यासाठी मॅटर करते का? म्हणजे मी तुझ्या उपयोगाची आहे का? माझं जीवन खरंच तेवढं उपयोगाचं आहे का? जर मी या जगामध्ये असून नसल्यासारखी आहे का? खरंच असं आहे का? मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते, खूप निराश झाले होते. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि माझ्या मनामध्ये असं आलं, उठ आणि जीसस कॉलला जा. मी उठले आणि जीसस कॉलला गेले. आणि तिथं कोण, जीसस कॉल माहिती आहे ना? किती जणांना माहिती आहे? कॅम्पमध्ये होतं. तिकडे मी गेले, कोणी नव्हतं हॉलमध्ये. मीटिंग 3 नंतर होती. मी एकटी जाऊन बसले. नंतर माझ्या एक लक्षात आलं, तिथं एक आजी बसली होती आणि ती तिची एकटीच कोपऱ्यात बसलेली. मी तिच्याकडे गेले आणि म्हणलं की कशा आहात आजी, तुम्ही बऱ्या आहेत का? माझ्या मनामध्ये ते विचार होतेच बरं का, की देवा मी खरंच तुझ्या उपयोगाचे आहे का अँड ऑल. माझं जीवन तुझ्यासाठी खरंच उपयोगाचं ठरतं का नाही? मी योग्य पात्र आहे का नाही? मी गेले. त्यानंतर त्या बहिणीला मी ऐकलं, प्रियानो तुझी तरुण मुलगी वारली होती. तिला नवरा नव्हता आणि ती खूप डिस्करेज होती. ती परमेश्वराला प्रश्न विचारत होती. आणि जेव्हा मी तिच्याकडे गेले आणि मी तिच्याशी संवाद साधला, तर परमेश्वर माझ्याद्वारे तिच्याशी बोलला. आणि जेव्हा मी घरी यायला निघाले, तेव्हा मला परमेश्वराने दाखवून दिलं, बघ तू माझ्यासाठी उपयोगी आहेस. आमेन, हालेलुया. मी तुम्हाला एक वचन सांगते, नीतिसूत्र 16 याचा 4 कोण वाचेल का माझ्यासाठी? जितके झोपलेले आहेत सगळ्यांनी हालेलुया म्हणा. जितके जागे ते तितके सगळ्यांनी म्हणा परमेश्वराला गौरव असो. असं म्हणावं लागतं, नाहीतर कोपऱ्यामध्ये होतं झोपाझोपी. ठीक आहे, सिस्टर वाचता का? परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. ओके, पहिली लाईन परत वाचा. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. परमेश्वराने, परत एकदा, परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केलं आहे.
या वचनाचा अर्थ किती लोकांना समजला? खरं खरं सांगा. समजला तर समजला, नाही तर नाही. मी आज त्यासाठीच आली इकडे. आमेन. तुम्हाला माहिती आहे, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, माझ्यापासून ते शेवटल्या लोकांपर्यंत, प्रत्येकाच्या जीवनासाठी परमेश्वराकडे उद्देश आहे. आमेन. तुमचा जन्म हा व्यर्थ नाहीये. तुमचा जन्म हा उगाचच कुणाच्या मनामध्ये आला, मला जन्म द्यायचा आहे लेकराला, मला एक लेकरू हवंय म्हणून तुमचा जन्म झाला नाहीये. आमेन. तुमचा जन्म परमेश्वराच्या इच्छेनुसार झालाय. देवाचं वचन काय सांगतं माहितीये? कालच मी वाचलं स्तोत्राच्या पुस्तकामध्ये, मला रेफरन्स आठवत नाही, पण वचन असं सांगतं की मी माझ्या आईच्या उदरामध्ये असताना तू मला बाहेर काढलं. मी माझ्या आईच्या उदरामध्ये असताना पासून तू माझा परमेश्वर आहे. आमेन. 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 किती जणांना माहिती आहे की उत्पत्तीमध्ये तुमच्या बाबतीमध्ये लिहिलंय, तुमच्या बाबतीमध्ये प्रोफेसी आहे, प्रत्येकाच्या बाबतीत भविष्यवाणी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आहे. किती जणांना माहिती आहे? कुठे बरं? कुठे बरं? सांगता येईल? वचन असं सांगतं, देव अब्राहमाला म्हणाला की मी तुला आणि तुझ्या संतानाला, बरोबर, परमेश्वराची कॉलिंग, परमेश्वराचं बोलावणं कुणासाठी होतं? अब्राहम आणि त्याच्या संतानासाठी होतं. मी जेव्हा हे वचन वाचत होते तेव्हा परमेश्वर माझ्याशी काय बोला माहितीये? अनु, हे वचन तुझ्या बाबतीत लिहिलंय. इथं तुझ्या जन्माची मी प्रोफेसी केली आहे. इथं तुमच्या प्रत्येकाच्या जन्माची प्रोफेसी केली आहे. जे लोक येशू ख्रिस्तामध्ये आहेत, वचन सांगतं त्यांनी येशू ख्रिस्ताला परिधान केले आणि आपण येशू ख्रिस्ताद्वारे अब्राहमाचे संतान आहोत. आमेन. म्हणून उत्पत्तीमध्ये तुमच्या आणि माझ्या जन्माबद्दल परमेश्वराने कित्येक वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं की त्यांनी तुम्हाला निवडलंय त्याच्या गौरवासाठी. आमेन. वचन सांगतं कॉलोशियन्सच्या पुस्तकामध्ये की प्रत्येक गोष्ट त्यांनी त्याच्यासाठी बनवली आहे, त्याच्याद्वारे बनवली आणि त्याच्यासाठी बनवली आहे. तुम्ही प्रत्येक जण म्हणा की माझा जन्म येशू ख्रिस्तासाठी झालाय, येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालाय. पुन्हा एकदा म्हणा, माझा जन्म येशू ख्रिस्ताद्वारे झालाय, येशू ख्रिस्तासाठी झालाय. माझा जन्म परत आमेन. भाऊ लोक तुम्ही पण म्हणा, तुमचा पण जन्म त्याच्यासाठीच झालाय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके, मागच्या काही दिवसांमध्ये मी उत्पत्तीचं पुस्तक, किती जणांना समजतंय? खरंच समजतंय? जागे आहात? शिकायची इच्छा आहे? आमेन. मी मागच्या काही दिवसांमध्ये उत्पत्तीचं पुस्तक वाचलं. किती जणांनी उत्पत्तीचं पुस्तक वाचलंय? रिस्पॉन्ड करा. मला सगळेजण रिस्पॉन्ड केलेले पाहिजेत. कोणी शांत बसणार नाही. किती जणांनी उत्पत्तीचं पुस्तक वाचलंय? कोणी वाचलंय? नसेल वाचलं तर काय हरकत नाही. वाचले किती जणांनी? ओके. मी उत्पत्तीचं पुस्तक वाचत होते. पुस्तक पूर्ण वाचून झालं. याकोब आणि इसाव याबद्दल परमेश्वरांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. याकोब आणि इसावची मी तुम्हाला गोष्ट शॉर्टमध्ये सांगते. इसाहाक नावाचा एक माणूस असतो जो अब्राहमाचा मुलगा असतो. त्याच्या बायकोचं नाव असतं रिबका आणि ती वाज असते, तिला लेकरू नसतं. इसाहाक रिबकासाठी मध्यस्थी करतो आणि परमेश्वर त्याला 2 लेकरांनी आशीर्वादित करतो. एकाचं नाव असतं इसाव आणि एकाचं नाव असतं याकोब. परमेश्वर जेव्हा तिच्या पोटामध्ये ते दोन्ही लेकरं असतात तेव्हा तिला विचित्र वाटायला लागतं आणि ती म्हणते की मी जाऊन परमेश्वराला विचारणार की माझ्या पोटामध्ये हे मला काय जाणवतंय. कारण की जितक्या पण बायका गर्भवती राहिल्या असेल त्यांना माहिती आहे आपल्याला पोटामध्ये लेकराची हालचाल जाणवती. तेव्हा ती म्हणली मला काहीतरी विचित्रच जाणवत आहे. म्हणून ती जेव्हा परमेश्वराकडे गेली तेव्हा परमेश्वर म्हणाला तुझ्या उदरामध्ये 2 राष्ट्र आहेत. आमेन. आणि मोठा हा लहाना हा मोठ्यावर प्रभुत्व करत. आणि मग
गोष्ट पुढे अशी होती की याकोब नावाचा जो धाकटा असतो आणि इसाव नावाचा जो थोरला असतो, तो याकोब हा इसावाकडून त्याचा अधिकार, पैलोट्याचा अधिकार म्हणजे काय की त्याला प्रॉपर्टीचा दुगणा हिस्सा भेटत असतो. इस्रायलमध्ये अशी प्रथा होती की जो कोणी पहिला जन्मलेला आहे त्याला प्रॉपर्टीचा दुगणा हिस्सा मिळणार. इसावाला तो मिळणार होता, पण याकोब काय करतो, ते चोरून घेतो म्हणजे हिरावून घेतो. ते पण कुठून? युक्तीने. ते पण कशावरून माहिती आहे का? अन्नावरून. तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ गोष्टी अन्नावरूनच झाल्या ते बायबलमध्ये. हवेनी फळ पण खाल्लं पोटासाठी. इसावानी पैलोट्याचा अधिकार पण विकला. असं वचन एक बायबलमध्ये वचन सांगतं की इसावाने आपला ज्येष्ठत्वाचा अधिकार तुच्छ मानला ऐहिक गोष्टींसाठी. ऐहिक गोष्टी म्हणजे काय? जगातल्या सुखांसाठी, जगातल्या चैनबाजीसाठी त्यांनी परमेश्वराकडनं जो त्याला आशीर्वाद मिळाला होता तो त्यांनी तुच्छ मानला. तुम्हाला माहिती आहे आपण खूप वेळेस ही चूक करतो, सगळेजणच करतो. माझी एक छोटीशी साक्ष तुम्हाला मला सांगायची आहे. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि नुकतंच लग्न झाल्यानंतर कोणीतरी आम्हाला एक इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे एक बिझनेस करण्यासाठी आम्हाला एक युक्ती सांगितली की तिथं तुम्हाला एक सो अँड सो लाख असे कितीतरी पैसे भरायचे आहेत आणि शेवटीमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा 30-40 हजार रुपये जास्त भेटेल, असे तो बिझनेस होता तो काहीतरी. आणि आमच्या घरातले पण सगळेजण आम्हाला म्हणाले की बघा चांगलं आहे, फायद्याचं आहे, तुम्ही करा. पण प्रश्न काय होता माहिती आहे? आमचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नामध्ये खर्च पण भरपूर निघाला होता आणि एवढं लाख रुपये भरणं तेव्हा आमच्यासाठी शक्य नव्हतं. लाख रुपये खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. आणि मग जेव्हा आम्ही म्हणलो की आम्हाला वेळ द्या, थोडा विचार करू दे, थोडा विचारू दे परमेश्वराला. आणि देव माझ्याशी बोलला. त्यांनी आम्हाला काय सांगितलं की जर तुम्हाला पैसे नसतील तुमच्याकडं तर जे माझं मंगळसूत्र आहे ते तुम्ही गहाण ठेवून तेवढा पैसा तुम्ही उचला आणि मग त्या बिझनेसमध्ये तुम्ही लावा. पण प्रश्न असा होता की माझ्या मंगळसूत्रावर मंदिरामध्ये परमेश्वराच्या दासाकडून आशीर्वाद बोलले गेले होते आणि अट ही होती की माझं मंगळसूत्र गहाण ठेवायचं आणि पैसे उचलायचे. कशासाठी? जास्त पैसे मिळवण्यासाठी. आणि मी बसले होते आणि परमेश्वराचा मी क्लिअर आवाज ऐकला. देव म्हणाला की तू ऐहिक सुखांसाठी परमेश्वराच्या आशीर्वादाला गहाण ठेवणार का? मला ही गोष्ट जाणवली. मी माझ्या नवऱ्याकडे गेले आणि मी म्हणाले देवबाबा असं बोलतोय, आपल्याला मंदिरातून आपल्या दागिन्यांवर, तुमच्या माझ्या दागिन्यांवर आशीर्वाद बोललाय. नाही गेला, आपल्याला प्रॉफिट नाही भेटला तरी आपण तो बिझनेस काही करायचा नाही. पैसे असले असते तर केला असता, पण प्रश्न आपलं मंगळसूत्र आपले आशीर्वाद गहाण ठेवण्याची गोष्ट होती. तुम्हाला माहिती आहे 4 का 5 महिन्यानंतर तो सगळा बिझनेस ठप्प झाला. जितक्या लोकांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवले होते ना, सगळ्यांचं नुकसान झालं, सगळ्यांचं. आणि त्याच्या 7-8 महिन्यानंतर कोविड आलं. तुम्ही जर विचार करा, आम्ही जर होतं नव्हतं सगळं त्याच्यामध्ये लावलं असतं, कोविडमध्ये खायचे वांदे झाले असते, काय केलं असतं? आमेन. प्लीज शांत बसा. म्हणून कधीच परमेश्वराच्या आशीर्वादाला कमी नका समजू. आपण काय करतो? दशमांश देतानाची गोष्ट आहे. आपण काय करतो? जाऊ दे दशमांश पुढच्या महिन्यामध्ये देऊ, माझ्या घरामध्ये गरज आहे पैशांची. आपण तिथं परमेश्वराचे आशीर्वाद जे आपल्याला भेटणार असतात ते ऐहिक सुखांसाठी, स्वतःच्या आत्ताच्या गरजेसाठी ते गहाण ठेवतो, ते तिथं ठेवतो. त्याच्यामुळे माहिती काय होतं? आपले आशीर्वाद अडून बसतात. आपण आपले आशीर्वाद गमावतो. जसा एसाव आणि त्याचा दुगना डबल पोर्शनचा अधिकार त्यांनी गमवून बसला. म्हणून प्रियानो, जे काही आहे ते परमेश्वराचं ते परमेश्वराला द्या. परमेश्वराच्या गोष्टीला नेहमी उच्च स्थान द्या, त्याला दुय्यम स्थान देऊ नका. जो परमेश्वराचा आदर करतो, परमेश्वर त्याचा आदर करतो. आमेन. ठीक आहे, पुढं स्टोरी आपण कंटिन्यू करू. मग त्याच्यानंतर तो याकोब त्याचा अधिकार मिळवतो. म्हणजे काय? याकोब म्हणतो की आता तुला जर हे जेवण पाहिजे असेल तर मला तुझा दुगना पोर्शन आहे, प्रॉपर्टीचा दुगना हिस्सा तो मला दे. याकोब ईसा म्हणतो मी इथं मरायला आलोय आणि मी काय करू त्या ज्येष्ठत्वाच्या अधिकाराचं, त्या दुगण्या पोर्शनचं मी काय करू? घेऊन टाक म्हणतो तो तुला. अशा प्रकारे याकोबाला
तो अधिकार, ते प्रॉपर्टी, त्याला ती पोर्शन ते मिळून जातं. त्याच्यानंतर येतो आशीर्वादाचा प्रश्न. माहिती ना आशीर्वादाच्या वेळेस काय होतं? याकोब इसावाप्रमाणे तयार होऊन, त्याची आई त्याला इसावाप्रमाणे तयार करून याकोबाकडे घेऊन जाती आणि त्याच्यानंतर त्याच्या बाबाची दृष्टी मंद असती. त्याचा बाप इसाव समजून त्याला आशीर्वाद देऊन टाकतो. त्याच्यानंतर असं होतं की इसाव याकोबावर चिडतो. याकोबाला तो जीवन मारायला, तो डायरेक्ट मारायलाच करतो की आता तू ह्यानी माझा प्रॉपर्टीचा डबल पोर्शन पण घेतला आणि जो आशीर्वाद आमच्या आजोबापासून आमच्या बापावर होता तो पण ह्यांनी माझा लुबाडला. म्हणून तो चिडतो. साहजिक आहे ना, आपण पण चिडणार ना. आमेन. तो चिडतो आणि तो त्याला जीवे मारायचा प्लॅन करतो, तो योजना करतो. मग पुढं असं होतं की त्याचे आईबाप त्याला त्याच्या मामाकडे, लबानाकडे पाठवून देतात हारोनमध्ये. तो तिथं राहतो. मग त्याचं तिथं लग्न होतं. तो लियासाठी 7 वर्ष त्याच्याकडे मजुरी करतो. राहेलसाठी 7 वर्ष तो तिथं मजुरी करतो. त्याच्यानंतर पुढची ती गोष्ट आहे, सगळी ती गोष्ट आहे. मग ती याकोब, मग त्याच्यानंतर त्याचे 12 लेकरं जन्मतात, त्याचे सगळे वंश जन्मतात. असं करून मी सगळं उत्पत्तीचं पुस्तक पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी विचार करत होते, मला वाईट खूप वाटलं माहिती का एका गोष्टीचं. का माहिती का? कारण की आम्ही तिघी बहिणी आहेत, आम्ही तिघी एकसाथ झालोय. तिळ्या आहेत आम्ही तिघी, तिळ्या. जसं जुळ्या आहेत ना तसे आम्ही तिळ्या आहेत. तर मी समजू शकत होते एसाव आणि याकोबाचं रिलेशन, नातं. कारण की मला माहिती आहे आम्ही तिघी एकसाथ जन्मलोय तर आमचं एकमेकींबरोबर किती छान बॉन्डिंग आहे, किती छान जमतं. आता नॉर्मल आपण भाऊ बहिणींबरोबर आपलं जमतंच, पण आम्ही तिघी एकसाथ जन्मलोय म्हणजे आमच्या शाळा पण एकसाथ, आमचं कॉलेज पण एकसाथ, आम्ही चर्चला पण एकसाथ गेलो, आमच्या ऑलमोस्ट गोष्टी एकसाथ झाल्या. तर मला खूप वाईट वाटलं यार, हे दोघं जुळेत, आमच्यासारखे जुळेत आणि भावाभावांमध्ये इतकी ईर्ष्या, इतका राग. मला खूप वाईट वाटलं, खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. आणि मी परमेश्वराला एक प्रश्न केला. मी म्हणलं, देवा तू तर जीव निर्माण करणारा परमेश्वर आहे, जीवन निर्माण करणारा परमेश्वर आहे. जर तू एकाला जन्म दिला असता तर काय झालं असतं का? बरोबर आहे ना? जर तू एसावाला जन्म दिला असता किंवा जर तू याकोबाला जन्म दिला असता तर काय प्रॉब्लेम होता? भांडणं झाली असती, चोराचोरी झाली असती आशीर्वादांची. बरोबर आहे ना? एकाला बसून जसं इसाकाला एकट्याला मिळालं, पुढं भेटलं असतं एसावाला, पुढं त्याच्या लेकरांना. मग मला असं का म्हणलं देवा? आणि तेव्हा परमेश्वराने माझ्या अंतःकरणामध्ये हे वचन टाकलं, सर्व गोष्टी परमेश्वराने उद्देशासाठी निर्माण केल्या. आमेन, आमेन. नंतर मी विचार करायला लागले. म्हणलं देवा, मी विचार केला की जर याकोबाचा जन्मच नसता झाला तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपल्याला याकोबाबरोबर परमेश्वराने कसं त्याला त्या प्रोसेसमधून नेलं, कसं त्या जर्नीमधून त्यांनी त्याला नेलं, त्या प्रवासामधून नेलं, ते आपल्याला समजलं नसतं. आपल्याला याकोबाची स्टोरी किंवा गोष्ट आपल्याला समजली नसती. मी पर्सनली असं समजत होते की याकोब हा हिरावून घेणारा म्हणजे याकोब हा लबाड आहे. असंच मी पण असंच ऐकलं होतं, याकोब हा लबाड आहे. पण जेव्हा मी स्वतः वचन घेतलं हातामध्ये आणि जेव्हा मी जेव्हा ते वाचलं तेव्हा मला एक समजलं की याकोब हा खूप शांत व्यक्ती होता. तो झोपडीमध्ये, तो तंबूमध्ये राहणारा व्यक्ती होता. या उलट एसाव होता. एसाव हुशार होता, तो शिकारी करायचा, तो पारत करायचा. पण याकोब जो होता तो शांत व्यक्ती होता. म्हणजे कदाचित त्याच्या घरामध्ये असं त्याला समजत असतील, हा काय, आपण बायका घरात बसू शकतो, पुरुष माणसांनी घरात बसलेलं बरं दिसतं, बरं दिसतं. त्या काळी तुम्ही विचार करा. आता तर स्त्री पुरुषाला समान बघितलं जातं, स्त्रियांना देखील जॉब करायची संधी दिली जाते. पहिलं तसं होतं का? पहिलं तसं नव्हतं. याकोबासाठी त्या तंबूमध्ये आईच्या हाताखाली काम करणं किती लज्जास्पद असेल, किती लज्जास्पद असेल. आज एक मुलगा जर घरात बसला, शिकलेला असेल, 4 जणी येऊन विचारतात, का हो तुमचं पोरगं कामाला जात नाही का? का हो त्याने काम सोडलं का? काढून टाकलं. शेजारच्या बायकांमध्ये कुजबूज होती, ती ना तिच्या पोराला काढलं होते, काय तर केलं त्याने. आमेन. त्या काळी याकोबासाठी किती अवघड असेल ती गोष्ट. पण परमेश्वराने याकोबाला उद्देशाने निर्माण केलं होतं.
आज मी तुम्हाला सांगू, आज तसाच उद्देश तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराकडे आहे. कदाचित आपण बघत नसेल, कदाचित असं तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे, रुटीनचं काम चालू आहे माझं. सकाळी उठा, भांडे घासा, नाश्ता बनवा, भांडे घासा, दुपारचं जेवण, भांडे घासा, झोपा, संध्याकाळी उठा, परत चहा करा, भांडे घासा, रात्रीचा स्वयंपाक, भांडे घासा. अरे यार देवा, माझ्या पुढं काय आहे का नाही. भाऊ लोकांना पण तसं वाटत असेल. सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर, बायकोची जबाबदारी माझ्यावर, लेकरांना शाळेत घालायचंय, रेंट भरायचंय, हप्ता जायचंय, पेट्रोलचे भाव एवढे वाढलेत, सिलेंडरचे भाव एवढे वाढलेत, स्वतःच्या अस्तित्वाला विसरून काम करायचंय. देवा, माझ्या जीवनासाठी काय उद्देश आहे का, असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. मला खात्री आहे कुठं ना कुठं प्रत्येकाला वाटतं. पण आज मी परमेश्वराकडून 100% मी खात्रीने सांगू शकते की परमेश्वराने तुमच्यासाठी हे वचन आज मला घेऊन बोलवलं आहे की तुमच्या प्रत्येकासाठी परमेश्वराने उद्देश ठेवला आहे. आमेन. कोविडमध्ये हजारो लोक, लाखो, करोडो लोक मेले. आमच्या ओळखीचे एक जण होते, माझी आई स्वतः नर्स आहे, आमच्या ओळखीचे ससूनमध्ये होते. ते म्हणाले की मुर्द्यांना ठेवायला जागा नव्हती म्हणे, एका मुर्द्यावर एक मुर्दे, असे मुर्दे ठेवले होते. पण आज आपण त्या मुर्द्यांमध्ये नाहीये, आज आपण इथं बसलोय. का माहितीये? का माहितीये? कारण की परमेश्वराचा तुमच्या प्रत्येकासाठी उद्देश आहे, म्हणून तो उद्देश अजून आपला पूर्ण झालेला नाहीये, म्हणून आज देखील आपल्या नाकफुड्यांमध्ये श्वास आहे. आमेन. प्रेज गॉड. पुढे आपण बघूया. आता तुम्हाला एक माहिती आहे का की परमेश्वराचे आशीर्वाद याचं महत्त्व काय आहे? परमेश्वराच्या आशीर्वादाचं महत्त्व काय आहे? तुम्ही कदाचित म्हणलं असेल, एक वचन मला आठवत आहे, एक वचन असं सांगतं की जरी तुझी सुरुवात लहान असली तरी तुझा अंत महान असणार आहे. आज कदाचित तुमची सुरुवात लहान आहे, कदाचित तुम्ही गृहिणी असाल, कदाचित तुम्ही छोटं मोठं काम करत असाल, कदाचित तुमची टपरी असेल, कुणाकडे काम करायला जात असेल, काय करायला जात असेल. तुमची जरी सुरुवात छोटी आहे ना, तरी परमेश्वराचा उद्देश तुमच्यासाठी, तुमचा अंत परमेश्वराला महान करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे योसेफ कुणाला, किती जणांना माहिती आहे योसेफ किती जणांना माहिती आहे? ठीक आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते. योसेफ हा याकोबाचा एक मुलगा होता आणि तो त्याचा खूप प्रिय होता, खूप म्हणजे खूप प्रिय, लाडका होता. आणि त्याचे जे 12 मुलं होते ते त्याच्यावर जळायचे. का माहिती आहे का? कारण की त्याच्या बापाचं त्याच्यावर खूप जास्त प्रेम होतं. आता आपल्या आई वडिलांना ह्याच्यातून शिकायसारखी गोष्ट काय आहे माहिती आहे? कधीच आपल्याला जर 2 लेकरं असतील तर कधीच आपल्या कुठल्याच लेकराला हे कळू देऊ नका की तुमचं कुणावर प्रेम आहे जास्त. त्यांच्यामध्ये भेदभाव करू नका. असं वाटतं की त्यांना समजत नाही, पण त्यांना समजतं. हे आपल्याला बायबलच्या गोष्टीमधून समजतं. आलं लक्षात? तो त्याच्या बापाचा खूप आवडता मुलगा होता आणि ते त्याला मारायला लागतात. पण त्याला एका खड्ड्यामध्ये, शांत बसा सगळेजण प्लीज, वचनाकडे लक्ष द्या. त्याला मारतात आणि त्याला खड्ड्यामध्ये टाकतात आणि त्याला एक इस्माइली लोकांचा तिथून ग्रुप येत असतो जो मिस्राला चाललेला असतो, त्याला ते विकून टाकतात. त्याच्यानंतर काय होतं असं लिहिलंय, त्या काळी जो दास म्हणून म्हणजे नोकर म्हणून विकतात. जेव्हा एखाद्या नोकराला त्या काळी जेव्हा विकत घेत असेल ना, त्या बाजारपेठेमध्ये जेव्हा एका नोकराला ठेवायचे ना, तेव्हा ते लोक त्या नोकराच्या अंगावर एक कपडा देखील ठेवायचे नाही त्या काळी. का माहितीये? जर त्याला कुठला रोग असेल, त्याच्या शरीराला कुठला स्किन डिसीज असेल, कुठला स्किन प्रॉब्लेम असेल आणि त्या नोकराला जर मी माझ्या घरामध्ये घेतलं तर माझ्या अख्ख्या घराला तो रोग होईल. कदाचित त्याला लेप्रसी, कुष्ठरोग असू शकतो. त्या काळी कुष्ठरोग भरपूर प्रमाणामध्ये होता, म्हणून त्या काळी काय करायचे, दासांना विकत घेताना त्यांच्या अंगावर एक देखील कपडा नसायचा, एक देखील कपडा, फक्त काही भाग जे झाकण्यासाठी असायचे. आणि त्या परिस्थितीमध्ये बायबल काय सांगतं माहितीये? तेव्हा जेव्हा योसेफाकडं काही नव्हतं, दरिद्री होता, तो शून्य होता, त्याचा आईबाप पण त्याच्या बरोबर नव्हते, त्याचे भाऊ बहीण नव्हते, परक्या देशामध्ये एकटा होता, त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो की योसेफ हा बरोबर परमेश्वर होता आणि योसेफ हा आशीर्वादित व्यक्ती होता. आमेन.
कोण म्हणालो आज रस्त्याच्या भिकाऱ्याला तुम्ही जाताना म्हणताल की हा आशीर्वादित व्यक्ती आहे? म्हणाल आपण. दुसऱ्याच्या तुकड्यावर तर तो पळतो, दुसऱ्याने दिल्यावर तो खातो. पण परमेश्वर म्हणला तसा योसेफ होता, पण तरी पण तो आशीर्वादित आहे. का माहिती आहे? कारण की मी परमेश्वर त्याच्याबरोबर आहे. आज कदाचित तुमच्याकडे पण काही नसेल, प्रॉपर्टी नसेल, गाड्या नसेल, घोडे नसेल, काही नसेल, पण तुम्ही आशीर्वादित आहे. का माहिती आहे? का माहिती आहे? कारण की यहोवा परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आमेन. मी मला खूप आवडली याकोबाची गोष्ट. मी याकोबाकडून खूप गोष्टी शिकले. निगेटिव्ह गोष्ट नाही बोलते मी, नकारात्मक गोष्टी नाही म्हणते मी, पॉझिटिव्ह गोष्टी म्हणते, सकारात्मक गोष्टी म्हणते. तुम्ही वाचा. मी म्हणाल सगळ्यांनी घरी जाऊन उत्पत्तीचं पुस्तक वाचा, प्लीज वाचा. याकोबा बाबतीत परमेश्वराने असं म्हणलंय की जेव्हा तो जेव्हा काय होतं, त्याचा भाऊ त्याला मारण्याचा प्लॅन बनवतो, योजना बनवतो. त्याचे आईबाप घाबरतात. ऑब्व्हियसली ना, आपला मुलगा आपल्या दुसऱ्या मुलाच्या जीवावर उठलाय, तो त्यांना लगबगीने पाठवून देतात याकोबाला की तू जा, तुझ्या मामाकडे जाऊन राहा आणि त्याच्याच एखाद्या पोरीबरोबर तू लग्न कर. घाईमध्ये पाठवतात. आता तुम्ही सांगा, याकोबाला प्रॉपर्टीचा डबल हिस्सा भेटला होता? मी तुम्हाला सांगितलं. पण जेव्हा याकोब त्याच्या बापाच्या घरातून निघाला ना, तेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं. वचन सांगतं की तो यार्देन पलीकडे फक्त एक काठी घेऊन गेला. कोणच नव्हता. फक्त त्याच्याबरोबर काय होतं माहिती आहे? त्याच्या बापाने जो आशीर्वाद अब्राहमाला परमेश्वराने दिला होता, तोच आशीर्वाद याकोबावर होता. आज मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही परमेश्वराच्या आशीर्वादाला तुच्छ लेखता का? परमेश्वराचा आशीर्वाद तो तुम्हाला शून्यातून उभं करू शकतो, तो तुम्हाला शून्यातून घडवू शकतो. एखाद्या शून्यातून गोष्टीला घडवणं हे सामर्थ्य फक्त परमेश्वराकडे. हे सामर्थ्य ना सैतानाकडे ना कुठल्या मनुष्याकडे, फक्त परमेश्वराकडे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा याकोब लबानाकडून त्याच्या मामाकडून परत त्याच्या बापाकडे जायला निघतो, तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ गुरं असतात, पुष्कळ गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, दासी आणि त्याचा पूर्ण परिवार तो घेऊन निघतो. आमेन. का माहिती आहे? कारण की परमेश्वर त्याला म्हणतो, परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर असतो. असं वचन सांगतं की याकोब जे पण गोष्ट हातात घेतो, त्याला परमेश्वर यश देतो, त्याला परमेश्वर फलद्रूप करतो, त्याला परमेश्वर मल्टिप्लाय बहुगुणित करतो. तुम्हाला माहिती आहे, फक्त परमेश्वराचाच आशीर्वाद असा आहे, जेव्हा परमेश्वर एखाद्या गोष्टीला आशीर्वादित करतो ना, तेव्हा ती गोष्ट फलद्रूप होतीच होती, ती गोष्ट बहुगुणित होतीच होती. तुम्ही बघा ना, देवानी किती जणांना बनवलेलं? 2 जणांना. कोण? आज आपण किती जण? हे सामर्थ्य आहे प्रियानो परमेश्वराच्या आशीर्वादाचं. परमेश्वराच्या आशीर्वादाला तुम्ही तुच्छ लेखू नका, त्याला कमी समजू नका. आता तुम्ही मला म्हणताल, ताई बरं बाई, तू सांगते की तू आशीर्वादाला तुच्छ लेखू नको, आम्ही लेखत नाही, पण परमेश्वराचा आशीर्वाद आहे तरी काय? बरोबर ना? बरोबर की नाही? त्यासाठी तुम्हाला थोडं काम करावं लागेल. माहिती का काय? त्याचे समोर आहे ना तुमच्या बायबल, त्याला उघडून जरा वाचायला लागेल. तेव्हा तुम्हाला परमेश्वर तुमच्या परिस्थितीबाबत काय म्हणत आहे, त्याचे आशीर्वाद काय आहे ते तुम्हाला समजेल. आमेन. देवाचं वचन काय सांगतं माहिती आहे? की अरिष्ट तुझ्या उजव्या हाताला पडेल, तुझ्या डाव्या हाताला पडेल, ती मरी तुझ्या निकट येणार नाही, तुझ्या तंबूजवळ ती गोष्ट येणार नाही. हे आशीर्वाद आहे. मला चांगलं आठवतंय, जेव्हा सेकंड लाट आली होती ना कोविडची, तेव्हा मला पण भीती वाटायला लागली होती, कारण की लोकांना घरी बसल्या बसल्या कोविड होत होता. आणि मी म्हणलं, देवा, लोकांना घरी बसल्या बसल्या कोविड होते, मला खरंच असं वाटायला लागलं होतं की पुढचा महिना मी काय बघत नाही, मला पण होते कोविड, असं भीती मला वाटायला लागली. पण मी म्हणलं, प्रभू तुझं म्हणणं काय आहे याच्यामध्ये? आणि जेव्हा मी वचन खोललं तेव्हा परमेश्वर माझ्याशी बोलला. स्तोत्र 121 मध्ये माहिती देव काय म्हणतो? मी तुझ्या जीवाचे रक्षण करेन. जर परमेश्वर माझ्या आणि तुमच्या जीवाचे रक्षण करेल तर आपल्या विरोधामध्ये कोण येणार आहे? हो, कुठून समजले या गोष्टी मला? वचनातून. कुठून समजले आशीर्वाद? वचनातून. त्यामुळं प्रियांनो, वचनाला तुच्छ लेखू नका. किती जणांना इथं वाचता तरी येतं?
किती जणांना वाचता येतं? रोज किमान अर्धा तास बसून वचन वाचा. किती दिवस असंच राहणार ना? किती दिवस राहणार? तुमचं लेकरू जर ते 20 वर्षाचा मुलगा तुमचा जर झालाय आणि तो येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा दूध पाहिजे, काय म्हणतील लोक त्याला? डोक्यावर पडलं का? येडा आहे का तुमचा मुलगा? वेडा झालाय का? त्याची वाढ काय झाली नाही का? किती वर्षापासून तुम्ही प्रभूमध्ये? किती वर्षापासून तुम्ही प्रभूमध्ये? किती दिवस अजून दुसऱ्यांवर तुम्ही डिपेंड राहणार? किती दिवस तीच प्रार्थना करणार लहान लेकरांसाठी की देवा मला वाचव रे, देवा मी जिथं जाईल तिथं माझ्या बरोबर राहा. अरे देवाचं वचन काय सांगतं? तू जिथं जाईल तिथं मी तुझ्या बरोबर असेल. परमेश्वराचं वचन काय सांगतं? तो एबनेझर आहे. एबनेझर नावाचा अर्थ माहिती आहे का काय? इथपर्यंत परमेश्वर माझ्या बरोबर. आज मी माझ्या घरापासून इथं आले, इथपर्यंत परमेश्वर माझ्या बरोबर आहे. इथून मी माझ्या घरी परत जाईल, तिथपर्यंत परमेश्वर माझ्या बरोबर असणार. आणि आपण काय करतो? तेवढी आपली बुद्धी झालेली नसती. बायबल आपल्याला वाचायचं नसतं, परमेश्वराबरोबर वेळ घालवायचा नसतो. फक्त रविवारी यायचं, हालेलुया करायचं, बाळासाहेब वचन जे सांगतील ते ऐकायचं, घरी जाता जाता 4 चौघांबरोबर बोलत जायचं. घरी जास तोपर्यंत सगळं वचन ऐकलेलं. आठवडा कसं काढणार? किती दिवस? किती असंच राहायचंय तुम्हाला? मी देखील विधर्मातून आली आहे. मी देखील मी काय ख्रिस्ती कुटुंबामध्ये माझा जन्म नाही झालाय. मी देखील विधर्मातून आली आहे. माझे आई बाप, माझे अजून पण नातेवाईकाची मूर्तीपूजा अजून पण करतात. कुठून आल्या या गोष्टी? कुठून मला या गोष्टी समजल्या? का? कारण की मी वचन हातामध्ये घेतलं. आता जर मी एक गोष्ट जर तुम्हाला सांगितली ना, तुम्हाला शॉक बसेल. शॉक. तुम्हाला माहिती आहे, आम्ही तिघी तिळ्या आहेत आणि मी सगळ्यात कमी वजनाची होते. त्यामुळे माझ्या डोळ्यांची वाढ झाली नाहीये. माझ्या डोळ्याचा पडदा फाटला होता. मला इथून ते जे शेवटचे भाऊ बसलेत ना, त्याच्या पलीकडचं मला एकदम ब्लर दिसतं. ब्लर म्हणजे अंधुक दिसतं. जर माझ्यासारखी मुलगी जर बायबल वाचू शकते, तर तुम्हाला किती लाज वाटली पाहिजे की तुमचे डोळे किती चांगले, किती लाज वाटली पाहिजे. शरम करा. टीव्ही बघता, जाऊन मोबाईलवर टाइमपास करता, सिरियल बघत बसता. ते तुम्हाला काय गोष्ट देणार आहे का? ते तुम्हाला संकटामध्ये ते सिरियल वाचवणार आहे का? कोण वाचवणार तुम्हाला? परमेश्वराचं वचन वाचवणार तुम्हाला. परमेश्वराच्या गोष्टीला तुम्ही आदर करा, देव तुम्हाला आदर करा. परमेश्वराच्या गोष्टीला वेळ द्या, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मार्गामध्ये निघतील. काय सांगतं परमेश्वराचं वचन? काय सांगतं? तुझे सर्व मार्ग परमेश्वरावर सोपव, त्याच्यावर भरोसा ठेव आणि तो तुझ्या सगळ्या गोष्टींना मार्गी लावेल.